कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ई चलनावरील 50% दंड सवलत लागू करण्याची मागणी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने केली। कर्नाटक शासनानं प्रलंबित ई चलनावरील दंडात 50% सवलत लागू केल्यानंतर महाराष्ट्रातही तत्सम निर्णय तात्काळ लागू करावा अशी मागणी वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की कर्नाटक शासनाच्या निर्णयामुळे हजारो वाहन चालक आणि वाहन मालकांना आर्थिक दिलासा मिळाला असून शासनाच्या महसुलातही वाढ होणार आहे। त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही प्रलंबित ई चलनावरील दंडात 50% सवलत जाहीर करावी। 10 डिसेंबर 2025 रोजी हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ई चलनावरील दंड सवलती संदर्भात अभय योजनेअंतर्गत समिती स्थापन करून 3 महिन्यात निर्णय घेण्याची घोषणा केली होती। मात्र अद्याप याबाबत कोणताही शासन निर्णय जारी करण्यात आलेला नाही। गेल्या 2 वर्षांपासून या मागणीसाठी सातत्यानं पाठपुरावा सुरू असून शासनाकडे अनेक वेळा निवेदनं सादर करण्यात आली आहेत, तरीही या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नसल्याची खंत महासंघानं व्यक्त केली। राज्यातील लाखो वाहन चालक, ऑटो रिक्षा चालक, टॅक्सी चालक, मालवाहतूक चालक आणि वाहन मालक आर्थिक अडचणींचा सामना करत असल्यानं शासनानं कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही ई चलनावरील 50% दंड सवलतीचा निर्णय तात्काळ लागू करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद, महासचिव प्रदीप शिंगे, प्रभारी शहराध्यक्ष शंकर राऊत, इम्रान शेख, यासिन मुल्ला, मनोहर खांडेकर, अन्सार शेख आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। कर्नाटक सरकारने 50% सूटचा जी.आर. काढलेला आहे आणि तिथले चालकांना 50% प्रलंबित दंडामध्ये सूट देण्यात आलेली आहे आणि त्याचेच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनेही लवकरात लवकर हे घोषणा करावी आणि चालकांवर असलेले जे दंडाचा डोंगर आहे ते कमी करण्यात यावं यासाठी महासंघ सातत्याने प्रयत्न करत आहे। आज महासंघाचे महासचिव प्रदीप शिंगे, प्रभारी अध्यक्ष शंकर राऊत, इम्रान शेख, मनोज खांडेकर, अन्सार, यासिन मुल्ला हे सर्व पदाधिकारी आज पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिलेले आहे आणि आमची मागणी एकच आहे की लवकरात लवकर 50% अभय योजनेअंतर्गत 50% सूट मिळावी, अन्यथा महासंघ मोठ्या आंदोलनाला सक्षम आहे आणि एक मोठं आंदोलन चालकांसाठी करणार। महाराष्ट्र शासन देवेंद्र फडणवीस सरकार यांनी घोषणा केली होती की 50% चलन माफ करण्यात येईल, तर त्याची त्यांनी आजपर्यंत घोषणा केलेली नाही आहे करण्यासाठी। कर्नाटक सरकारनं त्याच्यावरती त्यांच्या अगोदर ते निर्णय घेण्यात आलेला आहे आणि वाहतूक संघटनेकडून आपण हे 4थं त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। ते सरकारने लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय घ्यावा आणि रिक्षा चालकांना त्याच्यातून सूट मिळावी अशी मी वाहतूक संघटनेकडून एक मागणी करतो।